Praise the Lord. हालेलुया. You're blessed this morning. आणि ह्या सकाळी तुम्ही आशीर्वादित आहे. Say amen. बोला आमेन. I am blessed. मी आशीर्वादित आहे. Don't forget we are heavenly people. आणि विसरू नका की तुम्ही स्वर्गीय लोक आहात. Because we have heaven's life. कारण आपल्याकडे स्वर्गाचे जीवन आहे. Not everyone is a heavenly person. आणि प्रत्येक लोकांकडे स्वर्गाचे जीवन नाही. Not everyone is a heavenly person. आणि प्रत्येक लोक स्वर्गीय व्यक्ती नाही. Because not everyone has heavenly life. कारण प्रत्येक लोकांकडे स्वर्गीय जीवन नाही. Only those who have heavenly life फक्त ज्या लोकांकडे स्वर्गीय जीवन आहे have the authority of heaven. त्यांच्याकडे स्वर्गाचे अधिकार आहे. Amen. आमेन. And heaven is above the earth. आणि जे स्वर्ग आहे पृथ्वीच्या वरती आहे. Heaven rules स्वर्ग राज्य करतो over this earth. ह्या पृथ्वीवर. Amen. आमेन. So you are a person of authority. म्हणून तुम्ही अधिकाराचे व्यक्ती आहात. So take care of your words. म्हणून तुमच्या शब्दांची तुम्ही काळजी घ्या. Take care of your thoughts. तुमच्या विचारांची काळजी घ्या. And then open your mouth. आणि मगच तुमचे तोंड तुम्ही उघडा. Amen. आमेन. Okay. Father, we thank you for this wonderful day. पिता या सुंदर दिवसासाठी धन्यवाद देतो. Every day is God's day. दर दिवस देवाचा दिवस आहे. And every day is a day of victory. आणि दर दिवस विजयाचा दिवस आहे. We declare this. आम्ही ह्या गोष्टीच्या घोषणा After करतो. Jesus rose up from the grave, आणि येशू कबरीतून उठल्यानंतर overcoming the devil, शैतानावर जय मिळवून defeating him totally, आणि त्याला पूर्णपणे पराभूत करून and putting him under the feet of the church, आणि त्याला मंडळीच्या पायाखाली ठेवून which is the body of Christ. जो ख्रिस्ताचे शरीर आहे. So we reign and rule म्हणून आम्ही सत्तावर राज्य करतो in Jesus' name, येशूच्या नावात. and we don't let the devil reign and rule. आणि आम्ही शैतानाला सत्तावर राज्य करायची परवानगी देत नाही. In Jesus' name, येशूच्या नावात. say amen. बोला आमेन. Amen. आमेन. Let this amen surround you. आणि आमेन हे शब्दाने तुम्हाला घेरले पाहिजे. Because by saying amen, कारण जे आपण आमेन बोलतो you're bringing the word that I have spoken just now आणि जे शब्द आता पास्टरांनी बोलले ते तुम्ही स्वतःकडे आणत आहे. around you. तुमच्या अवतीभोवती आणत आहे. Thank you, Father. धन्यवाद In पिता. Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. You know, words are very, very powerful. आणि जे शब्द आहे खूप खूप सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. What you say, आणि जे तुम्ही बोलत आहात when you say amen, जेव्हा तुम्ही आमेन बोलता be very careful. खूप जपा. When you say amen, जेव्हा तुम्ही आमेन बोलता you bring those words around you. आणि तुम्ही ते शब्द तुमच्या अवतीभोवती घेऊन येत आहे. You open those words in your life. आणि ते शब्द तुम्ही तुमच्या जीवनाकडे उघडे करतात. So take care of the messages. म्हणून संदेशांची काळजी घ्या. Don't say amen, आणि आमेन बोलू नका which is not or which is contrary to God's word. जो देवाच्या वचनाच्या विपरीत आहे त्या शब्दाला आमेन बोलू नका. We are responsible. आम्ही जबाबदार आहे. Amen. Amen. We are responsible आम्ही जबाबदार आहे for our life. आपल्या जीवनासाठी. Don't blame anyone. कुणावरही दोष लावू नका. Don't blame anyone. कुणावरही दोष लावू नका. Not even your wife, your husband, तुमच्या पत्नीवर नाही, पतीवर नाही, your family, कुटुंबाच्या your लोकांवर, relatives, your friends. नातेवाईकांवर, Your boss. मित्रांवर, तुमच्या मालकांवर Don't blame anyone. कुणावर दोष लावू नका. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Build your life, तुमच्या जीवनाची बांधणी करा. your own life. तुमच्या स्वतःची जीवनाची. Let everyone build their own lives. आणि प्रत्येक लोकांनी आपल्या जीवनाची बांधणी You are करू. not responsible to build their life. आणि आम्ही जबाबदार नाही त्यांचे जीवन I बांधण्यासाठी. can share the word मी वचन सांगू शकतो and make you responsible. आणि तुम्हाला जबाबदार बनवू शकतो. So you connect yourself to the word. पण तुम्ही स्वतःची जोड वचनाबरोबर करा. Amen. Amen. You connect yourself with the word. आणि तुम्ही स्वतःची जोड वचनाबरोबर That करा. means you connect yourself to God. याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःची जोड देवाबरोबर करत आहे. When you bring the word in your mind, जेव्हा तुम्ही वचन तुमच्या मनात घेऊन येत आहे you're connected to God. तुम्ही देवाशी जुडले जातात. Amen. Amen. That's the way you get connected to God. आणि अशा प्रकारे तुमची जोड देवाबरोबर We होते. don't have to tell God, आणि तुम्हाला देवाला सांगायची गरज नाही please Lord, please. No. की कृपा करून देव कृपा कर Please माझ्यावर connect yourself to me. आणि कृपा करून तुमची जोड माझ्या बरोबर करा. Because of Jesus, येशू ख्रिस्तामुळे whom we believe, ज्याच्यावर आम्ही विश्वास we केला आहे are eternally connected to God. आमच्या जोड सार्वकालिक साठी
देवाबरोबर झालेली आहे. And God is our Father. आणि देव आपला पिता आहे. We have an eternal relationship. आणि आपला नातेसंबंध जवळचा आहे. And don't tell God to connect again. आणि परत देवाला सांगू नका की आपल्या आतून परत जोड करायला, Lord, do this. की प्रभू हे कर, Lord, please touch me. प्रभू मला स्पर्श कर. You touch by faith. आणि तुम्ही विश्वासाने देवाला स्पर्श करा. You know, many things that are happening in the church is not the right thing. आणि खूप जी गोष्टी मंडळीमध्ये होत आहे ती बरोबर नाही. Touch me, Lord. की प्रभू मला स्पर्श कर. These never happened that time. आणि त्या काळामध्ये अशी गोष्टी झाली नाही. For many personal reasons, many things are said. आणि वैयक्तिक कारणासाठी खूप गोष्टी बोलले जात आहे. The lady with that issue of blood, आणि ती जी स्त्री होती तिला she रक्तस्रावाचा didn't त्रास tell the होता. Lord Jesus to touch her. आणि तिने प्रभूला सांगितले नाही की तिला स्पर्श करायला. Even in healing, आणि आरोग्यामध्ये देखील by faith she touched him. आणि विश्वासाने तिने येशूला स्पर्श केले. You can touch him by faith. आणि तुम्ही प्रभूला विश्वासाने How? स्पर्श करू शकत आहे कसं? By being conscious आणि जाणीव ठेवून that God is in me. की देव माझ्यामध्ये आहे. Every time you become conscious, आणि दरवेळेस आपल्याला जेव्हा जाणीव होतो the word is opened up in your life. मग वचन तुमच्या जीवनामध्ये उलगडीस होते. It starts working. मग वचन काम करायला सुरू The करते. word of God will never forcefully work on your life. आणि देवाचे वचन बलजबरीने तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही. You have to let it work in your life. आणि तुम्ही वचनाला तुमच्या जीवनामध्ये काम करायची How do you परवानगी do that? दिले पाहिजे. तुम्ही कसं करतात? When you think of the word, जेव्हा तुम्ही वचनाविषयी विचार you करता open the word. आणि तुम्ही वचनावर चालत Because आहे. by faith in the word, you get connected to God. कारण जेव्हा तुम्हाला शब्दामध्ये विश्वास आहे तेव्हा तुमची जोड देवाबरोबर होतो. That's the way you have access in the word and the blessings of the word. आणि ह्या प्रकारे तुम्हाला वचनाकडे प्रवेश आहे आणि आशीर्वादामध्ये देखील The most प्रवेश आहे. important in your life is the word. आणि तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे वचन. Amen. आमीन. In any of your problems, आणि तुमच्या कुठल्याही समस्यामध्ये when you think of the word, जेव्हा तुम्ही वचनाविषयी विचार करता you start making the word take effect in your life. मग तुम्ही त्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये परिणाम घडवून You move out आणण्यासाठी from the परवानगी देत आहे. natural to the spiritual. आणि तुमची जोड होत आहे आत्मिक बरोबर. You move from the natural to the spiritual. आणि तुम्ही नैसर्गिक मधून आत्मिक मध्ये जातात. From sickness to healing. आणि आजारापासून तुम्ही आरोग्यामध्ये येतात. Amen. Amen. You can shift yourself every time. आणि दरवेळेस तुम्ही स्वतःची रदबदली करू शकत Don't आहे. wait. Who will prophesy for me? आणि असं वाट बघू नका की कोण माझ्यासाठी संदेशवाणी करणार आहे. You can do it. आणि तुम्ही करू शकत आहात. Many messages have made you children. आणि अनेक संदेशांनी तुम्हाला बालक बनवले आहे. Instead of making you to grow up आणि तुम्हाला वाढवण्याच्या ऐवजी and stand on your own feet. आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या ऐवजी Amen. आमीन. You can make the word happen in your life. आणि वचनाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घडवून आणू शकत You आहात. know, I spend so much time while praying, talking to people. आणि अनेकदा मी जेव्हा लोकांबरोबर प्रार्थना करत आहे मी त्यांच्याबरोबर बोलण्यामध्ये वेळ घालवतो. I pray just for a few seconds or minutes, आणि थोड्या क्षणासाठी 1 मिनिटासाठी मी प्रार्थना करतो. but I speak to them. पण मी खूप त्यांच्याशी अधिक Even yesterday in बोलतो. Pune, आणि काल देखील पुण्यामध्ये so many are coming with sicknesses, अनेक लोक आजाराबरोबर येत आहे. cancer, कर्करोग tumor, आणि गाठ kidney failure. आणि जे मूत्रपिंड आहे ते अपयशी झाली आहे. One elderly person came yesterday, एक वडीलधारी व्यक्ती आले होते काल. heart problem. त्याला हृदयाचा विकार होता. Now this is the major problem today. आणि आज हृदय विकाराची मुख्य समस्या आहे. With that comes the breathing trouble. आणि त्याच्याबरोबर श्वासाची समस्या येतो. Behind this I know why this happens. आणि मला माहिती आहे हे गोष्टी कशाला होत आहे. So I counsel with them. म्हणून मी त्यांच्याबरोबर सल्ला I करतो. remember some months back, आणि माझ्या लक्षात आहे काय a young महिन्यापूर्वी boy came एक तरुण मुलगा आला with होता blockage in his heart. आणि त्याच्या हृदयामध्ये ब्लॉक होता. I didn't just pray. आणि मी फक्त प्रार्थना केला नाही I shared the word, आणि मी त्याच्याबरोबर वचन सांगितले spiritual wisdom, आणि त्याला आत्मिक बुद्धी also दिली natural wisdom. आणि नैसर्गिक बुद्धी देखील And सांगितली. then I prayed. आणि मग मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. After some months, आणि काही he महिन्यानंतर was free from that. आणि तो त्या आजारापासून मुक्त You झाला. can hear the testimony. आणि तुम्ही ते साक्षी ऐकू So many शकता. testimonies we have. आणि किती साक्षी आपल्याकडे आहे. And fear is the major problem आणि today. भीती खूप मुख्य कारण आहे या सर्व आजारांच्या Fear and मागे. anxiety आणि भीती व कळकळ is the major problem. आणि ती मुख्य समस्या आहे. When I was speaking to that man was breathing heavily. आणि जेव्हा मी त्या मनुष्याशी बोलत होता तो खूप मोठमोठ्याने श्वास घेत होता. I said, this is fear. आणि पास्टरांनी सांगितले ही भीती आहे. Calm down. आणि तुम्ही शांत व्हा. The doctor said blockage. Calm down. डॉक्टरांनी सांगितले ब्लॉकेज आहे तुम्ही शांत व्हा.
And I gave them natural wisdom. आणि मी त्यांना नैसर्गिक बुद्धी दिले. Because I know there are many things that are not right that is happening. आणि मला माहिती आहे अशा अनेक गोष्टी बरोबर नाही जे होत आहे. You know, everything that is happening in this world, आणि प्रत्येक गोष्टी जो या जगात होत आहे, most of those things, आणि अनेक जी गोष्टी आहे, people are earning. आणि लोक ह्याच्यातून कमाई करत आहे. Everything is for money. आणि प्रत्येक गोष्टी पैशासाठीच आहे. In fact, I was telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते, 2 days back, आणि 2 दिवस I read in the newspaper, आणि न्यूजपेपर मध्ये वाचले, most of the rich people, about 80 to 90% rich people are eating unhealthy food. आणि 80 ते 90% जे श्रीमंत लोक आहे ते बरोबर अन्न घेत नाही. This is the truth. आणि ते योग्य अन्न खात नाही, ही बरोबर आहे. Big advertisements. आणि मोठमोठ्या विज्ञापनामुळे they are carried away. ते वाहून जातात. And they bite. आणि ते जे खाण्याची गोष्टी आहे ते विकत घेतात. That's why they are the most unhealthy living. म्हणून त्यांचे जे रहनसहन आहे ते खूपच आरोग्यदायी नाही. In fact, poor people are living better. आणि खरोखर जे गरीब लोक आहेत ते आरोग्यदायी जीवन जगत आहे. You know, Holy Spirit has taught me about food. आणि पवित्र आत्म्याने मला अन्नाविषयी शिकवले आहे. One day I'll teach you about that. आणि एक दिवस मी तुम्हाला त्याच्यावर शिकवण देणार आहे. Last time I was telling you. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगत होते. This Friday, no Friday. ह्या शुक्रवारी. I think so. There was no audio. आणि ऑडिओ बरोबर नव्हते. You know, we have a problem with the camera. आणि कॅमेरा बरोबर आमची समस्या आहे. Our camera, Pimpri Church camera has become very old. आणि आमची पिंपरी चर्चची जी कॅमेरा आहे खूप जुनी झाली आहे. One camera was robbed. Someone robbed it. आणि एक कॅमेराची चोरी झाली. A laptop was robbed long time back. आणि लॅपटॉपची देखील चोरी झाली खूप वेळेपूर्वी. So, if God leads you, you can donate or give donations for the camera. आणि जर प्रभू तुम्हाला चालवत आहे तर तुम्ही डोनेशन देऊ शकत आहे कॅमेरासाठी. About 1,50,000. आणि 1.5 लाख त्याची किंमत आहे. In fact, this camera is very costly. आणि हा जो पुण्याचा कॅमेरा आहे खूपच महाग आहे. About 275 or 3, I don't remember. आणि 2.25 लाखाची ती कॅमेरा आहे. Something like that. But we are buying the lesser one. पण आम्ही कमी किमतीचा कॅमेरा घेत आहे. So about 1.5 lakh. आणि 1.5 लाखाची ती कॅमेरा आहे. We have to change the mixer. आणि मग आपल्याला आपला मिक्सर बदलायचा आहे. That also is about how much? 150. 1 to 150. 1 ते 1.5 लाख पर्यंत त्याची देखील किंमत आहे. If the Lord leads you, you can donate whatever amount God leads. आणि जसं प्रभू तुम्हाला चालवत आहे तुम्ही तसं डोनेशन देऊ शकत आहे या दोन्ही गोष्टीसाठी. You know, we got many comments. Pastor, तुम्हारा ऑडियो खराब है, सुनने को नहीं हो रहा है. You know, people become little frustrated. कारण लोक थोडा वैतागून जातात जेव्हा त्यांना ऐकू येत नाही तेव्हा. Some are writing in Marathi. काही लोक मराठीमध्ये लिहितात. हमेशा ऐसा होता पास्टर. I know, I understand. They wanted to hear the word. आणि मला कळत आहे त्यांना वचन ऐकायची खूप इच्छा आहे. You know, remember. लक्षात ठेवा. When you donate for this good cause. जेव्हा तुम्ही या चांगल्या कारणासाठी डोनेशन देत आहे, दानार्पण करत आहे. We are using the camera to spread the word. आम्ही कॅमेराचा उपयोग करत आहे वचनाचा प्रसार करण्यासाठी. To spread the work of heaven. आपण स्वर्गाच्या कामाचा प्रसार करत आहे. Every time it is done. आणि दरवेळेस जेव्हा you will be happy. तुम्ही आनंदित होणार. My donation is there. की माझ्या दानार्पण आहे. As being used. आणि त्याचा उपयोग होत आहे. For heaven's purpose. स्वर्गाच्या कामासाठी. Amen. Amen. You can always think of that. Means you have sown somewhere which is being used for heaven's work. आणि तुम्ही नेहमी असा विचार करणार की तुम्ही कुठेतरी पेरणी केली आहे ज्याच्याद्वारे स्वर्गाच्या कामाची प्रसार होत आहे. Amen. Every time it is used for heaven's purpose and the blessing is yours. आणि दरवेळेस ह्या कॅमेराचा उपयोग होत आहे ते स्वर्गाचा आशीर्वाद स्वर्गाच्या कामासाठी होत आहे आणि सर्व आशीर्वाद तुमची होतो. Okay, last time I was sharing about some very important subject. आणि मागच्या वेळेस मी खूप महत्त्वाचा विषय बोलत होता. Today I will show you. आज मी तुम्हाला दाखवणार आहे. I was telling you last time that the saved ones, those who are saved or born again, are in good hands. आणि मागच्या वेळेस तुम्हाला सांगितले ज्यांचे तारण झाले ज्यांचे नवीन जन्म झालेले ते चांगल्या हातामध्ये आहे. Amen. Amen. You are in good hands. तुम्ही चांगल्या हातामध्ये आहे. Secure hands. आणि सुरक्षित हातांमध्ये आहे. Hands of God. आणि देवाच्या हातांमध्ये आहे. You belong to God. तुम्ही देवाचे आहात. You are bought with a price. आणि तुम्हाला एक किंमत देऊन विकत घेतले आहे. आणि असं शास्त्र म्हणत आहे. तुमको खरीदा है प्रभु ने. तुम किसका हो? परमेश्वर का हो.
Amen? Amen. You must declare it. आणि तुम्ही ह्या गोष्टीची घोषणा The केली. devil has no right. शैतानाला काय अधिकार नाही I don't belong to him. आणि मी शैतानाचा नाही. He can do nothing. नाही, तो माझं काय करू He शकत नाही. could do before. आणि तो आधी करू शकत When होता I belong to him जेव्हा मी त्याच्या होता through sin पापाद्वारे in his kingdom, त्याच्या राज्यामध्ये and he नाही. could rule over me. आणि तो माझ्यावर सत्ता करू शकत But होता. not now. पण आता नाही. Amen. Amen. I believe in Jesus. मी ईश्वर विश्वास केला आहे He paid a heavy price. आणि त्यांनी खूप मोठा किंमत The भरला. highest आणि price. सगळ्यात उंच किंमत भरलेला आहे. It's not any man. आणि कुठला मनुष्य It नाही is God's son आणि तो देवाचा पुत्र आहे. who paid for us. त्यांनी आमच्यासाठी किंमत His own भरली blood. आहे त्याच्या स्वतःच्या रक्ताने. Amen. आमेन. That blood was a payment for us. आणि तो रक्त आपल्यासाठी एक भरपाई होती. How did we belong to him? आम्ही त्याचे कसे झालो. We believed in आम्ही Jesus. ईश्वर विश्वास केलो म्हणून. Amen. आमेन. Now I don't belong to the devil. आता मी शैतानाच्या नाही I don't belong to any man. आणि मी आता कुठल्या मनुष्याच्या नाही. No words of man can have any effect on my life. आणि कुठल्याही मनुष्याचा शब्द माझ्या जीवनावर परिणाम करू शकत Let नाही. them say anything. आणि त्यांनी काही बोलू द्या. You know, some people write to me. आणि काही लोक मला Someone is लिहितात doing witchcraft. आणि कुणीतरी कर्म Someone is करत doing. I said, you're a Christian. आणि पास्टर त्यांना सांगितले तुम्ही ख्रिस्ती आहात. You don't belong to the devil. तुम्ही शैतानाचे नाही. You belong to God. तुम्ही देवाचे आहात. He has purchased you. आणि त्यांनी तुम्हाला विकत घेतले आहे. You know what is the meaning of purchase? आणि तुम्हाला माहिती आहे विकत घेण्याचा अर्थ काय आहे. That thing belongs to you आणि तो गोष्टी तुमची आहे by right. आणि हक्काने. Amen. आमेन. Illegally it is wrong for anyone to say it is mine or take it or do something. आणि बेकायदेशीर रीतीने कुणाला हे चुकीचं बोलणं आहे की ही गोष्टी माझी आहे किंवा त्याची आहे. ये मेरा है, तुम हाथ भी नहीं लगा सकता मेरे को बगैर पूछे. That's what you'll say. आणि असंच तुम्ही बोलणार. I bought this. मी हे विकत घेतले. और कोई आके मेरे को पूछा क्या लेने के पहले? Don't you say that? आणि तुम्ही असं बोलणार नाही का. किसका है ये? मेरा है ना? पूछा क्या मेरे को? हाँ. चोरी कर सकता हो, isn't it? आणि Like the तो devil. करू शकतो But we don't शैतानासारखा. permit it. पण आम्ही त्याला परवानगी देत नाही. So you must know your rights and use your right. म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार समजले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. Not anyone can do anything. No. कुणीही तुमच्या जीवनामध्ये काय करू शकत नाही. Everything works legally. प्रत्येक गोष्टी कायदेशीररित्या काम होत Amen. करतात. आमेन. In the kingdom of God is the same. आणि देवाच्या राज्यामध्ये देखील सारख्याच गोष्टी आहेत. Everything is done legal. प्रत्येक गोष्टी कायदेशीर He होते. didn't say, Jesus, okay, you are forgiven. आणि असं सांगितले नाही तुम्हाला तुमची It is क्षमा झाली आहे. legally done आणि ती कायदेशीररित्या झालेली आहे. in the court of heaven. आणि स्वर्गाच्या न्यायालयामध्ये. Amen. Amen. That's how you can shut the devil's mouth legally. म्हणून आपण कायदेशीररित्या शैतानाच्या तोंड बंद करू शकतो. He knows it. आणि त्याला माहिती आहे. But only through deception and lies पण फक्त फसवणुकी व खोट्यांद्वारे he can come against us. तो आपल्या विरुद्ध येऊ शकतो. Not legally. आणि कायदेशीररित्या नाही. Once you know the law, आणि एकदा तुम्हाला नियम माहिती आहे that's God's word, आणि तो जेव्हाचे वचन आहे he can't do anything. मग शैतान काय करू शकत नाही. Amen. Amen. He will be disciplined. He will be punished. आणि त्याच्यावर शिस्त होणार, त्याला शिक्षा होणार. The army of angels are there. आणि स्वर्गाची सैन्य आहे. You are a person of authority. आणि तुम्ही अधिकाराची व्यक्ती आहात. Amen. Amen. So you must know who you are. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कोण आहे. Christians are not living in authority. आणि ख्रिस्ती लोक अधिकारामध्ये जगत नाही. They just have learned to plead and beg and cry, आपण फक्त शिकलो आहे की आपण विनंती केले पाहिजे, भीक मागितले पाहिजे आणि रडलो पाहिजे. which a person of authority never does it. आणि एक अधिकाराच्या व्यक्ती हे गोष्टी कधीच करत नाही. Amen. आम्ही We forgot who we are. आम्ही विसरून गेले की आम्ही कोण आहे. We belong to God. आम्ही देवाचे आहे. So the most important thing for any man is to become born again first. आणि एक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की प्रथम त्याच्या नवीन जन्म झाली पाहिजे. That's the basic. आणि ही मूलभूत गोष्टी आहे. That's the first thing. आणि ही प्रथम गोष्टी आहे. And that's God's desire. आणि ही देवाची अभिलाषा आहे. The whole heaven sees आणि जितका अधिक स्वर्ग पाहतो when you are going to become born again. आणि अधिक स्वर्ग पाहत आहे की कधी तुमचा नवीन जन्म होणार आहे. They won't celebrate for you आणि ते तुमच्यासाठी साजरा करणार नाही unless you are born again.
जोपर्यंत तुमचा नवीन जन्म होत The moment you नाही become born again, आणि ज्या क्षणी तुमचा नवीन जन्म the होतो whole heaven celebrates. आणि तितका अधिक स्वर्ग साजरा That's what करतो the Bible says. आणि असं शास्त्र When म्हणतात one sinner repents, जेव्हा एक पापी पश्चाताप there's करतो, rejoicing in heaven. मग स्वर्गामध्ये आनंद उत्सव होतो Hello, the whole heaven आणि पूर्ण स्वर्ग rejoices for you. तुमच्यासाठी आनंद करतो One person आणि एका व्यक्तीसाठी in the whole world. आणि पूर्ण जगामध्ये When that person repents, जेव्हा तो व्यक्ती पश्चाताप becomes करतो born again. त्याचा नवीन जन्म होतो Because now that person has heaven life. कारण आता त्या व्यक्तीमध्ये स्वर्गाचे जीवन He आहे belongs to heaven. आणि तो स्वर्गाचे आहे He belongs to तो God. देवाचा आहे He belongs to us. आणि तो आपल्या आहे That's what heaven treats. आणि असं स्वर्ग पाहतो The whole heaven आणि rejoices. पूर्ण स्वर्ग आनंद करतो ये स्वर्गीय मनुष्य धरती पे आ गया है. See, जब तक तुम born again नहीं था, तुम स्वर्गीय मनुष्य नहीं था. Amen. Means you couldn't bring heaven down. म्हणजे तुम्ही स्वर्गाला खाली आणू शकले नाही You couldn't live the जोपर्यंत heaven culture. तुम्ही स्वर्गाची संस्कृती जगू शकले नाही You cannot bring God down. तुम्ही देवाला खाली आणू You शकत cannot नाही bring His presence around you. आणि त्याचे सानिध्य तुमच्या अवतीभोवती तुम्ही आणू शकत नाही You can do nothing. तुम्ही काय करू शकत नाही Our enemy is spiritual. आमचा जो शत्रू आहे तो आत्मिक आहे We need spiritual help. आणि आपल्याला आत्मिक मदतीची Heaven गरज help. स्वर्गाची मदत A पाहिजे person who is not born again, एक व्यक्ती ज्याच्या नवीन जन्म he is झाला a victim. आणि तो एक भक्ष्य आहे He can do nothing. तो काय करू शकत नाही He has no power त्याच्याकडे सामर्थ्य नाही over the real enemy, that is the devil. खरा शत्रूवर जो शैतान आहे कभी क्या कर सकता हो, कुछ भी भरोसा नहीं, और उसमें ताकत भी नहीं उसको रुकाने के लिए. क्या कर सकता हो, रोएगा, गिड़गिड़ाएगा. He can do nothing. तो काय करू शकत नाही He has no power and authority. आणि त्याच्याकडे काय सामर्थ्य अधिकार नाही शैतानावर So when you become born again, म्हणून जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो you have another life तुमच्याकडे दुसरा जीवन येतो apart from the natural. नैसर्गिक जीवनाच्या व्यतिरिक्त You have God kind of life, तुमच्यामध्ये देव प्रकारचं जीवन येतं real life. खरा खुरा जीवन God says that is real life. आणि देव म्हणत आहे तो खरा जीवन आहे Amen. आमीन That's the real life. आणि तो खरा जीवन आहे This natural life is not the real. आणि हा जो नैसर्गिक जीवन आहे खरा जीवन नाही This life is a foreign life. आणि हा जो जीवन आहे पतन पावलेलं जीवन Whatever आहे. you do in this life, the best, आणि जे काही तुम्ही या नैसर्गिक जीवनामध्ये उत्तम केले you will lose everything. आणि तुम्ही सर्व गोष्टींना गमावणार आहे Amen. Amen. It cannot help you. आणि ही गोष्टी तुमची It मदत has करू no शकते power over our enemy, spiritual enemy. आणि ही नैसर्गिक जीवनाच्या काय सामर्थ्य नाही आपल्या आत्मिक शत्रूवर You're just victims. You're victim. आणि मग तुम्ही भक्ष्य झाल्या Okay. So the moment you believe in Jesus, म्हणून ज्या क्षणी तुम्ही ईश्वर विश्वास केले we have another life, आपल्याकडे दुसरा जीवन येतो that is heaven life. तो आहे स्वर्गाचे जीवन And the moment you believed in आणि Jesus ज्या क्षणी तुम्ही ईश्वर विश्वास केला and received the Lord Jesus प्रभू येशूचा स्वीकार केला in your life, तुमच्या जीवनामध्ये you are saved. तुमच्या तारण झाले Simple. You are saved. सोपा आहे तुमच्या तारण झाले When I say you are saved, जेव्हा मी म्हणतो तुमच्या तारण झाले your spirit soul is saved. तुमच्या आत्मा प्राणाच्या तारण झाले Now, though I say spirit soul, yet let me say your spirit is saved. आणि आत्मा प्राण जरी मी बोललो तरी माझ्या अर्थ आहे की तुमच्या आत्माच्या तारण झाला There are many things I have to teach you later on. अनेक गोष्टी मला तुम्हाला नंतर शिकवायचं आहे So you are saved. म्हणून तुमच्या तारण झाले You are going to heaven. तुम्ही स्वर्गात जात आहे Amen. आमेन You must know this. आणि तुम्हाला हे गोष्टी समजले So that पाहिजे no one moves you out. जेणेकरून कोणी तुम्हाला त्या गोष्टीतून Of बाहेर this हलवत नाही ह्या सत्यापासून कोणी That you तुम्हाला belong to हलवत heaven. नाही की तुम्ही स्वर्गात You are a आहात saint. आणि तुम्ही एक संत आहात When I read different messages, when I hear wrong messages, I am not moved. आणि जेव्हा मी अनेक संदेश वाचतो अनेक संदेश ऐकतो मी काय हालत नाही त्या सत्यावरून I know who I am. मला माहिती आहे मी कोण आहे I know to whom I belong. आणि मला माहिती आहे मी कुणाचे आहे Amen. आमीन No one can shake me. आणि कुणी मला हलवू शकत नाही और उसने बोला, अरे तुमको खुद को पर्सनल नॉलेज नहीं है. Anyone can move you out. आणि कुणी तुम्हाला सत्यापासून हलवू शकतो का You must stand by your personal knowledge. आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक ज्ञानाने उभे राहिले पाहिजे I know who I am. मला माहिती आहे मी कोण I आहे belong to God. मी देवाचे आहे He gave me this life. आणि त्यांनी मला हे जीवन Not दिले any man आणि कुठल्या मनुष्याने can, नाही can take me out of God. की तो मला देवापासून बाहेर काढू शकतो Amen. Amen. And I would move out of God आणि मी देवापासून बाहेर हलणार नाही because security and every blessing is in Him. कारण सुरक्षा आणि प्रत्येक आशीर्वाद देवामध्येच आहे And I didn't enter. आणि मी प्रवेश केला I didn't see myself enter. आणि मी बघणार मी
स्वतः प्रवेश करत आहे मी बघितलं नाही मी आतमध्ये गेलं. आणि मी बघितलं नाही की मी आतमध्ये गेले आहे किंवा नाही. Did I see or know that God entered me? आणि मी हे देखील पाहिले नाही की प्रभू माझ्यामध्ये प्रवेश केला आहे किंवा नाही. But the word of truth says it. पण सत्याचे वचन असं बोलत So I आहे. believe it. म्हणून मी विश्वास करतो. Amen. आमीन. That should be a personal confession about yourself. आणि ही तुमची वैयक्तिक कबुली असली पाहिजे स्वतःविषयी. So once you are saved, म्हणून एकदा तुमचे तारण you are झाले in good and secure hands. आणि तुम्ही चांगल्या व सुरक्षित हातामध्ये आहे. Because Jesus said कारण येशूने in John सांगितले 10, योहान 10 मध्ये I give unto them eternal life. आणि मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. Who gave you? आणि कुणी तुम्हाला दिले? And how can others take it from you? मग इतर तुमच्याकडून ते कसं घेऊ शकत आहे? हेलो, प्रभु ने दिया है मेरे को. मैंने खरीदा भी नहीं, मैंने पैसा भी नहीं दिया, मैं अच्छा कार्य भी नहीं किया. As a gift he gave me. आणि देणगी म्हणून त्यांनी मला हे जीवन दिले. How can anyone take it from me? कोणी कसं माझ्याकडून हे सार्वकालिक जीवन घेऊन जाऊ शकतो? Amen. आमीन. God never takes it. आणि देव कधीच But मागे you घेत are नाही. living in that fear, पण तुम्ही त्या भीतीमध्ये राहत आहे, guilt. दोषी भावनामध्ये. It has got nothing to do with God. आणि देवाबरोबर काय घेणे देणे नाही. उसने बोला इसने, अरे बाप रे क्या होएगा? You don't trust in the word of God. तुम्ही देवाच्या वचनावर भरोसा करत नाही. I gave unto them eternal life. आणि मी त्यांना सार्वकालिक जीवन दिले. Who gives us eternal आणि life? कोण आपल्याला सार्वकालिक जीवन 1 देतो? John 5:11 says, 1 योहान 5:11 म्हणत आहे, God gives us eternal life देव आपल्याला सार्वकालिक जीवन देतो as a gift. एक देणगी म्हणून. As a gift. एक देणगी म्हणून. If he has given as a gift, जर त्यांनी आपल्याला एक दान दिले आहे, he cannot take it away. मग तो परत घेऊ शकत नाही. Amen. आमीन. ऐसा नहीं कि वो काम के बदले में दिया, अभी तो हम काम नहीं किया, वापस दो मेरा. ऐसा नहीं है. पहला अच्छा काम किया ना, इसके लिए अनंत काल जीवन दिया. अभी तुम अच्छा नहीं काम कर रहा है, वापस दो मेरा इटर्नल लाइफ. ऐसा प्रभु नहीं करता है. इट्स अ गिफ्ट आणि हे एक दान आहे which God has given you, जो देवाने तुम्हाला दिले आहे. independent of your works. आणि तुमच्या कामामध्ये याचे काय घेणे देणे नाही. You got this gift not because of good works. आणि तुमच्या पुण्य कामामुळे तुम्हाला हे दान मिळाले So नाही. bad works cannot take away your gift. म्हणून वाईट काम तुमच्या ते दान परत घेऊ शकत नाही. Amen. आमीन. ये पहला सेटल करके लो so that you walk in confidence. आणि हे गोष्टी तुमच्या मनामध्ये स्थिर करा जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासामध्ये चालणार. I am sharing it from the word. आणि मी वचनातून हे सांगत आहे. How do we receive it? आपल्याला हे कसं मिळाले? In 1 John 5:11 it says, आणि 1 योहान 5:11 मध्ये लिहिले आहे, this life is only in his son. आणि हा जो जीवन आहे फक्त त्याच्या पुत्रामध्ये आहे. Amen. Amen. It is not anywhere else. आणि इतर कुठेही हे जीवन नाही. This life is the life of his son. आणि हा जो जीवन आहे त्याच्या पुत्राचा जीवन आहे. How do we receive it? आणि आपल्याला हे कसं मिळतं? Whoever believes in the son जो कोणी पुत्रावर विश्वास करतो has this eternal life. त्याच्याकडे हे सार्वकालिक जीवन आहे. How do you get this? आणि तुम्हाला हे जीवन कसं मिळाले? सिर्फ विश्वास से. फक्त विश्वासाने. हेलो, तुम मेहनत नहीं किया, कार्य नहीं किया कि दूसरों को बोले तुम बराबर काम नहीं कर रहा, तुम्हारा इटर्नल गया. तुम्हारे पास रखो, तुमने इटर्नल लाइफ दिया भी नहीं मुझे और देने वाला भी नहीं, और तुम्हारे पास तुम्हारा खुद का नहीं है वो. God has given me आणि देवाने मला दिलेली आहे when I believed in Jesus. जेव्हा मी ईश्वर विश्वास केला तेव्हा. Amen. आमीन. Whoever. आणि जो कोणी, He didn't say good people, bad people. असं म्हणत नाही चांगले लोक वाईट लोक. Whoever believes in the Son जो कोणी पुत्रावर विश्वास करतो has. त्याच्याकडे Eternal आहे, त्याच्याकडे सार्वकालिक Will जीवन have आहे. नाहीये. त्याला मिळेल असं नाही. Or when you go to heaven you will have. किंवा जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार तेव्हा तुम्हाला मिळेल असं The नाही. moment you believed in आणि Jesus, ज्या क्षणी तुम्ही ईश्वर विश्वास केला you have eternal life. तुमच्याकडे सार्वकालिक Means जीवन you are आहे. saved. आणि तुमच्या तारण You are going to झालेलं आहे. heaven. तुम्ही स्वर्गात जात आहे. Amen. आमीन. Simple. सोपा आहे. So the डर गया अभी. शुरुआत से ही हमारा डर खत्म हो गया. अभी मर भी गया तो मैं स्वर्ग जाऊंगा. Amen. Amen. This is the sure hope we have. आणि ही पक्की खात्री आपल्याकडे आहे. So you don't live in fear. म्हणून तुम्ही भीतीमध्ये जगत नाही. You know तुम्हाला माहिती आहे I have eternal life. की माझ्याकडे सार्वकालिक जीवन आहे. But whoever rejects the Son पण जो कोणी पुत्राचा नाकार करतो will not see life. तो जीवनाला पाहणार नाही.
जो प्रभु यीशु को विश्वास नहीं करता है, रिसीव नहीं करता है, he will not see this eternal life. आणि जो कोणी पुत्रावर विश्वास करत नाही, ईश्वर विश्वास करणार नाही, त्याला हे सार्वकालिक जीवन मिळणार नाही. But पण God's judgment. पण देवाचा न्याय त्याच्यावर येणार. Many years back, आणि अनेक वर्षांपूर्वी Holy Spirit showed me two parts of God. आणि पवित्र आत्म्याने मला देवाच्या दोन भाग दाखवले, Grace and judgment. कृपा व न्याय. And because many were speaking about judgment, God's judgment, God's judgment. अनेक लोक देवाच्या न्यायाविषयी बोलत होता. I asked Holy Spirit, what is this judgment people are talking? आणि मी पवित्र आत्म्याने विचारले की न्यायाविषयी काय आहे जे लोक Because बोलत some आहेत. people, judgment means sickness, judgment means hell, judgment means this. They named everything for judgment. आणि न्यायासाठी ते बोलत आहे, आजार आहे, शिक्षा आहे, दंड आहे, प्रत्येक गोष्टीसाठी ते देवाच्या न्यायच बोलत So आहेत. it's very important, we must know it. म्हणून खूप महत्वाचे आहे की देवाचा न्याय काय आहे आपल्याला Holy Spirit समजले said, पाहिजे. judgment is very simple. आणि पवित्र आत्म्याने सांगितले न्याय खूप सोपा It आहे, is just separation. फक्त वेगळेपणा आहे, That's just separation from God. फक्त देवापासून वेगळेपणा ही गोष्टी न्याय आहे. You have nothing of God. म्हणजे तुमच्यामध्ये देवाची काहीही गोष्टी नाही. Now separation could be you're separate from hell into hell. आणि वेगळेपणा म्हणजे into hell. म्हणजे तुमच्या वेगळेपणा झालाय, स्वर्गापासून तुमच्या वेगळेपणा झालाय नरकामध्ये. So we must accept the gift of grace. म्हणून आपण कृपेची जी देणगी आहे याचा स्वीकार केला पाहिजे, That we are separated unto God. की जेणेकरून आपण देवासाठी वेगळा होतो. Grace brings us to God. आणि कृपा आपल्याला देवाकडे घेऊन येतो. Rejecting grace आणि कृपाचा नाकार करणे separates us unto judgment means separates us from God. कृपाचा जर नाकार केले म्हणजे आपल्याला न्यायासाठी वेगळा करतो, म्हणजे देवापासून आपल्याला वेगळा करतो आणि न्यायाकडे घेऊन जातो. There are only two things. आणि हे दोनच गोष्टी आहेत. Either oblique or I gave this message many years back. आणि एक तर किंवा नाही तर हा जो संदेश आहे अनेक वर्षांपूर्वी मी दिला होता. You must know where you are. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे तुम्ही कुठे आहात, Who you are. तुम्ही कोण आहात. You are a saint or sinner. तुम्ही संत आहात किंवा That's पापी आहात, all. आणि एवढंच आहे. There is no third category. आणि तिसरा गटच नाही. If you are a saint, you are a saint forever. आणि जर तुम्ही संत आहात तर युगानुयुगसाठी तुम्ही संतच आहात. It's not your doing that made you a saint. आणि तुमच्या कामामुळे तुम्ही संत झाले It's नाही, your believing that made you a saint. आणि तुमच्या विश्वासामुळे तुम्ही संत झाले आहात. And it's a gift. आणि ही एक देणगी आहे, It's a gift from God. आणि ही देवापासून एक दान आहे. You will be a saint in heaven forever. आणि स्वर्गामध्ये तुम्ही युगानुयुगसाठी संतच राहणार. Amen. Amen. Okay, let's go a little further. आपण पुढे जाऊया. So 1 John 5:12 says, 1 योहान 5:12 as the Son आणि जो कुणाकडे पुत्र आहे has eternal life, त्याच्याकडे सार्वकालिक जीवन and आहे, whoever does not have Son आणि ज्याच्याकडे पुत्र नाही does not have it. त्याच्याकडे सार्वकालिक जीवन नाही. एवढं सोपं आहे. Heaven sees आणि स्वर्ग बघतो you have life or not. तुमच्याकडे जीवन आहे किंवा नाही. That's what saves you. आणि हीच गोष्टी तुमच्या तारण करतो. Salvation doesn't require good or bad. आणि तारणाला चांगलं किंवा वाईट गोष्टीची गरज लागत नाही. No life. जीवन किंवा जीवन नाही. After that, for gifts, आणि for त्याच्यानंतर rewards, मग देणगी आहे, प्रतिफलसाठी आपण काम करतो. it's based on our works. आणि देणगी आणि प्रतिफळ आपल्या कामाच्या आधारे आहे. Amen. आमीन. Reward begins after you're saved and you work for the Lord. आणि प्रतिफल तेव्हा सुरू होतं जेव्हा तुमचं तारण होतं आणि जेव्हा तुम्ही प्रभूसाठी काम करत आहे तेव्हा. But many Christians don't know this. पण अनेक ख्रिस्ती लोकांना ही They माहिती are नाही. working to be saved. आणि तुम्ही काम करत आहे तारण मिळवण्यासाठी. No. You work to get rewards. आणि तुम्ही काम करत आहे प्रतिफळ मिळण्यासाठी. Now our mind is not कैसा स्वर्ग जाने का मैं ऐसा काम करता, स्वर्ग जाने का मैं वैसा करता, मैं ऐसा नहीं है. That is out. आणि ती बाहेर You झाली. are saved. तुमच्या तारण खाली आहे. You have let us have that assurance. आणि आपल्याकडे ही खात्री असली पाहिजे. All your life you will be working for salvation. आणि पूर्ण जीवन तुम्ही तारणासाठीच काम करत राहणार. Now this life, eternal life, is God kind of life. आणि हे जे सार्वकालिक जीवन आहे देव प्रकारचे जीवन It आहे. is not you are living forever. आणि असं नाही की तुम्ही युगानुयुगसाठी जगत आहे. Every person that is born on this earth will live forever. आणि प्रत्येक व्यक्ती ज्याचा जन्म ह्या पृथ्वीवर झालेला आहे तो युगानुयुगसाठी जगणारच आहे. Hello, everyone that is born on this earth will live forever. प्रत्येक व्यक्ती ज्याचा जन्म ह्या पृथ्वीवर झालेला आहे तो युगानुयुगसाठी जगणारच आहे. Because you are a spirit. कारण तुमच्याकडे एक आत्मा आहे. Spirit cannot be destroyed. आणि आत्माचा नाश होऊ शकत नाही. Even angels cannot be destroyed. आणि देवदूतांचा देखील नाश होऊ They are शकत नाही. spirit beings. ते आत्मिक जीव आहे They can be wounded. आणि ते जखमी होऊ शकत आहे.
deformed, आणि ते कुरूप होऊ शकत आहे, but they cannot be destroyed. पण त्यांचा नाश होऊ शकत That's नाही. why every child that is born, म्हणून प्रत्येक बाळ ज्याचा जन्म होतो, parents, you must know, आई वडिलांना समजले पाहिजे they are going to live forever, की ते युगानुसाठी जगणार either आहे, in heaven or hell. एक तर स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये. Amen. Amen. You know, people say, someone did a good work, amar rahe. आणि जरी लोक म्हणत आहे त्यांनी चांगलं काम केलंय म्हणून तो अमर आहे, मतलब ये हमेशा रहेगा. हमेशा सभी लोग रहने वाले, बुरे लोग भी रहने वाले नरक में हमेशा के लिए. हेलो, इन हेल दे लिव फॉर एवर. आणि नरकामध्ये ते युगानुसाठी जगणारच आहे, देयर इज नो एंड. तिथे काय शेवट नाही. Amen. आमीन. So everyone is going to live forever. म्हणून प्रत्येक लोक युगानुसाठी जगणारच आहे. Some to eternal life, आणि काही सार्वकालिक some जीवनाकडे, to eternal perdition. काही लोक सार्वकालिक नाशाकडे. So both are going to live forever. म्हणून दोन्ही सार्वकालिकसाठी जगणारच आहे. So अमर रहे स्पेशल कैटेगरी के लोग नहीं है, सभी लोग रहने वाले हैं, सभी लोग अमर है. हेलो, all are going to live forever. सर्व लोक युगानुसाठी But जगणारच some आहे. to eternal life, पण काही लोक सार्वकालिक That is जीवनाकडे, heaven. आणि तो आहे स्वर्ग. and some to eternal perdition, that is hell. आणि काही लोक सार्वकालिक शिक्षा किंवा दंडासाठी जो आहे नर्क. Did you understand this? तुम्हाला हे समजले का? नहीं, तुम भी वो ग्रुप में अमर रहे हो, मत तो पहला सोचो क्या बोल रहा है, what is the meaning of it? Okay. So only God's life in us takes us to heaven, म्हणून फक्त स्वर्ग, देवाचे जीवन आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो, because we become sons and daughters of God. कारण आपण देवाचे पुत्र व कन्या होतो. We go to heaven as a son, आम्ही स्वर्गामध्ये जातो एक पुत्र म्हणून, as a daughter. एक कन्या म्हणून, You will remain that way. आणि तुम्ही तसंच राहणार. Men will not become women, women will not become men. पुरुष स्त्री होणार नाही आणि स्त्री पुरुष होणार नाही. God never made any homosexuals. आणि देवाने समलैंगिक लोकांना बनवले नाही. You know, many years back, आणि अनेक वर्षांपूर्वी I asked a doctor मी एक डॉक्टरांना about विचारले homosexuality, की जे समलैंगिक लोक आहेत त्यांच्याविषयी, and what he said I didn't agree. आणि जो तो बोलला त्याच्याबरोबर मी सहमत झाला नाही. Then later on Holy Spirit taught me about this. मग पवित्र आत्म्याने मला या सर्व गोष्टी शिकवले. I wrote a small message on homosexuality. आणि समलैंगिक लोकांवर मी एक छोटासा संदेश लिहिला God आहे. never makes anyone a homosexual. आणि देव कुणालाही समलैंगिक बनवत नाही. There is no homosexual in heaven. आणि स्वर्गामध्ये कुठलाही समलैंगिक And लोक God नाही. has not made it. आणि देवाने हे समलैंगिक बनवले He नाही. made only two categories, फक्त त्यांनी दोन गट बनवले, male and female. नर व नारी. Now how does one become a homosexual? आणि एक व्यक्ती समलैंगिक कसं होतो? That's a big teaching. आणि एक मोठा शिक्षण आहे. It starts by the devil's influence, आणि ते शैतानाच्या प्रभावाने सुरू होतो, because he doesn't like what God makes. कारण शैतानाला पसंत नाही जो देव बनवतो. He is the one who confuses them. म्हणून तुम्ही स्वतःला गोंधळात पाडू नका. He confuses them. God, the आणि- devil confuses them. आणि शैतान त्यांना गोंधळात पाडतो. He keeps on telling them, you are not what you are. आणि तू बरोबर He keeps on telling them, आणि तो सतत त्यांना सांगत राहतो, you are not who you are. आणि तुम्ही जसं आहात तसं तुम्ही नाही. Don't accept it. आणि ह्या गोष्टीचा You know स्वीकार what he's करू saying? नका. आणि तो काय बोलत आहे? Don't accept what God has given you, that identity. आणि जो देवाने तुम्हाला ओळख दिलेली आहे त्या ओळखाचा तुम्ही स्वीकार करू नका असं शैतान त्यांच्याशी Reject it. बोलतो. त्याचा नाकार करा तुम्ही. See, he is trying to make you to oppose God. आणि तो तुम्हाला देवाच्या विरुद्ध जायचा प्रयत्न करायला लावतो. You know, there's a big message I've written about this. आणि एक मोठा संदेश मी How याच्यावर he लिहिला. does it. आणि तो कसं करतो? Slowly. आणि सावकाश करतो. You must read that message. आणि तुम्ही तो संदेश वाचला पाहिजे. So that's why read the Bible, you'll come to know many things. आणि तुम्ही शास्त्र वाचा, तुम्हाला अनेक गोष्टी कळेल. John 10 says, योहान 10 म्हणत आहे, since I have given them eternal life, मी त्यांना सार्वकालिक जीवन दिले आहे. I say, मी बोलतो they will never perish. त्यांच्या कधीच नाश होणार नाही. God is saying, देव बोलतो, Jesus is saying, देव येशू I म्हणत have आहे, given them eternal life, मी त्यांना सार्वकालिक जीवन दिले आहे and they will never perish. आणि त्यांच्या कधीच नाश होणार नाही. Hello, they will never go to hell. आणि ते कधीच नरकात जाणार नाही. They will not be condemned. आणि ते दंडित होणार नाही. Now, who are people to remove you from there? आणि लोक कोण आहे तुम्हाला त्या जागेपासून काढायला? And तुम डर गया है, नहीं बाबा मैं नरक जाएगा, नहीं तो नरक जाएगा. हमेशा क्यों नरक जाएगा? तुम कैसा नरक जाएगा? When God has told you, जेव्हा देवाने तुम्हाला सांगितले आहे, मैंने खुद उनको अनंत काल का जीवन दिया है और मैं कह रहा हूं ये इनका कभी भी नाश नहीं होगा.
Amen. कौन है तुमको नाश करने वाला? हेलो, why don't you take the word and speak? आणि तुम्ही वचन घेऊन का बोलत नाही? When you share the word, you are sharing God. जेव्हा तुम्ही वचन बोलत आहे तेव्हा तुम्ही देवाची वाटणी करत You are आहात. standing for God, तुम्ही देवासाठी उभे आहात and the devil can do nothing. आणि शैतान काय करू शकत नाही. Don't be carried away by people. आणि लोकांद्वारे वाहून जाऊ नका. Amen. आमीन. Let anyone say anything. आणि कुणी काही बोलू द्या. No one can say you are a sinner आणि कुणी बोलू शकत नाही तुम्ही पापी आहात. if you have believed in जर Jesus. तुम्ही येशूवर विश्वास केला आहे. Amen. आमीन. That's your standing. आणि हे तुमचे उभं I am राहणे not आहे. a sinner. मी काय पापी नाही. It's not because I checked my pap kya kya. See, last week I told you, आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितले. those who say you are a sinner, आणि जे लोक म्हणत आहे तुम्ही पापी they आहात think they are not sinners. आणि त्यांना वाटत आहे की ते पापी नाही. All are sinners. सर्व लोक पापी आहे. Even Christians are sinners. ख्रिस्ती लोक देखील पापी आहे. But we say we are saints पण आम्ही बोलतो आम्ही संत आहे because we believed in कारण Jesus. आम्ही ईश्वर विश्वास केला आहे म्हणून. Amen. आमीन. If you know to do good and you don't do it, it's a sin. आणि जर तुम्हाला माहिती आहे चांगलं करायला आणि जर तुम्ही ते करत नाही तर ती एक पाप आहे. Whatever is outside faith is sin. आणि जी कुठली गोष्टी विश्वासाच्या बाहेर आहे ती पाप आहे. What does it mean? त्याचा अर्थ काय आहे? You have fear, तुमच्यात भीती आहे तुमने पाप किया है. की तुम्ही पाप केले आहे. You have worries, आणि तुमच्यामध्ये चिंता आहे तुमने पाप किया है. म्हणजे तुम्ही पाप केले आहे. You don't lie, आणि तुम्ही प्रीती करत नाही. you have bitterness, तुमच्यामध्ये कडूपणा You have आहे. hate, तुमच्यामध्ये you द्वेष have आहे. anger, तुमच्यामध्ये राग आहे. you have no love. मग तुमच्यामध्ये प्रीती नाही. Hello? So it is sin. म्हणून ती पाप आहे. Who can say, तुम पापी है, तुम पापी है, तुम भी पापी है. Hello? Anything outside faith is sin. आणि कुठल्याही गोष्टी जो विश्वासाच्या बाहेर आहे ती पाप आहे. Were you angry? आणि तुम्ही रागिष्ट आहे It is sin. मग ती पाप आहे. You thought wrong. तुम्ही चुकीचं You became बोलतात. bitter. तुम्ही कडू You didn't होतात forgive. आणि तुम्ही क्षमा केले नाही. It's all sin. म्हणून हे सर्व पाप आहे. Anything outside faith, आणि कुठल्याही गोष्टी जो विश्वासाच्या बाहेर आहे anything outside the word आणि कुठल्याही गोष्टी जो वचनाच्या बाहेर आहे is sin. ती पापच आहे. You should be disqualified. आणि मग तुम्ही अपात्र झाले पाहिजे. There's no big sin and small sin. आणि मोठा पाप आणि छोटा पाप अशी काही गोष्टी नाही. I asked Holy Spirit, what is sin? आणि मी पवित्र आत्मेला विचारले पाप म्हणजे काय. Who decides? आणि कोण निर्णय घेतो Who decides what is sin? आणि कोण No. निर्णय करतो की पाप काय आहे. Does a sinner decide what is sin? आणि एक पापी निश्चय करतो की पाप काय आहे. कौन बोलने वाला क्या पाप है? हेलो. So what is sin? म्हणून पाप काय आहे. Only God can say what is sin. आणि फक्त देव बोलू शकत आहे की पाप काय आहे. You know, I have a deep knowledge. I'm thinking to should I say this? आणि माझ्याकडे खोल ज्ञान आहे. मी विचार करतो मी सांगितले पाहिजे किंवा नाही. Sin is simple. पाप सोपा आहे. What God says is sin is sin. आणि जो देव बोलत आहे पाप आहे ती पाप आहे. Suppose God says, समजा देव बोलतो if you see a woman's hand, जर तुम्ही एक स्त्रीचे हात पाहिले you have sinned. मग तुम्ही पाप केले. So it is sin. मग ती पापच आहे. तुम्हारे हाथ को देख के क्या गॉड ने बोला? What he said, आणि जो त्यांनी सांगितले this can be seen, this cannot be seen. आणि हे पाप आहे ते पाप नाही. क्यों भाई, क्या है इसमें? मैं बोल रहा हूं, disobedient to God is sin. आणि देवाच्या अवज्ञा करणे पाप आहे. Disobedient to his word is sin. त्याच्या वचनाकडे अवज्ञा करणे पाप आहे. Amen. आमीन. Who has kept the whole law? आणि कुणी पूर्ण नियमाचं पालन केलं आहे. Hello. The Bible says, if you break even one, you have broken all. आणि शास्त्रामध्ये जर तुम्ही एक नियम देखील तोडले मग तुम्ही सर्व नियम तोडले आहे. नहीं, मैं तो थोड़ा करता, मैं इतना नहीं करता. अरे इतना करो या एक करो, एक करा तुम्हें सब तोड़ दिया तुमने. So who are you to judge others? मग तुम्ही कोण आहे इतरांवर न्याय करायला. Those who believe in Jesus ज्यांनी ईश्वर विश्वास केला आहे are saints. आणि ते संत आहे. Amen. आमीन. You are justified आणि तुम्ही न्यायी आहात means म्हणजे
God has declared you are righteous. देवाने घोषणा केली आहे की तुम्ही नीतिमान आहे. So I don't care what people say. म्हणून मला काही परवा नाही लोक काय बोलत आहे. God says it. देवाने म्हटले आहे I'm righteous. मी नीतिमान आहे. So I am. म्हणून मी आहे. And when I know this, आणि जेव्हा मला ही गोष्ट I reign in life. मी जीवनामध्ये राज्य करतो. See, righteousness, consciousness gives the right, the power to reign and rule over every situation, circumstance. नीतिमत्वाची जी जाणीवता आहे तुम्हाला सत्ता व राज्य करण्यासाठी देतो प्रत्येक परिस्थितीवर. If you don't have the right knowledge, जर तुमच्याकडे योग्य you ज्ञान go नाही under. मग तुम्ही खाली जात आहे. इसके लिए तो बहुत कुछ लोग अंदर है, उनको नॉलेज नहीं है. कोई बोल okay, we don't have much time. So what does Jesus say? म्हणून येशू काय बोलत आहे. I have given them eternal life. मी तुम्हाला सार्वकालिक I जीवन say आणि मी बोलतो you will not perish. की तुमचा नाश होणार नाही. Say amen. बोला आमेन. Say amen to God. आणि आमेन बोला देवाकडे. Because when you say amen, कारण जेव्हा तुम्ही आमेन बोलता pull the word for yourself. आणि तुम्ही स्वतःसाठी देवाचे वचन लागू करत आहे You surround yourself with the word. आणि तुम्ही स्वतःला घेरत आहे देवाच्या वचनाने Lead yourself in the word. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही जगत आहे. The word protects you. आणि वचन तुमच्या संरक्षण It's also a weapon against the devil. आणि ते शैतानाच्या विरुद्ध एक शस्त्र आहे. Amen. आमेन. It's a weapon. आणि एक शस्त्र आहे. In your house, तुमच्या घरामध्ये speak the word. वचन बोला. Play the audio word. आणि एक ऑडिओ तुम्ही शब्द ऐका. You know, one sister came. आणि एक बहीण आली. Said, Pastor, I'm feeling very condemned. आणि पास्टर मला खूप दंडित वाटते. Oh no, why? आणि का? The Bible says all those who are in Christ are not condemned. आणि शास्त्र म्हणत आहे जी ख्रिस्तामध्ये आहे ते दंडित नाही. Romans 8:1. रोमकरास 8:1. She's from another church. आणि ती दुसऱ्या मंडळीतून आहे. No, you know, I'm so busy. आणि मी इतकं व्यस्त आहे. Sometimes I don't find time to read the word. कधी कधी मला वेळ मिळत नाही वचन वाचायला. But you know, someone told me you must not keep Bible in the mobile. आणि कोणीतरी मला सांगितले की तुम्ही जे मोबाईल मध्ये शास्त्र ठेवू नये, बायबल ठेवू नये. और बाइबल मोबाइल से नहीं पढ़ने का. क्यों? मोबाइल खराब है इसलिए. बुक्स भी तो खराब ही है. बाइबल भी बुक्स बनाया है ना. She asked me, Pastor, आणि तिने can I play the word? I said आणि yes. मी वचन ऐकू शकतो का ऑडिओ? पास्टरने सांगितले होय. When I'm working, जेव्हा मी काम करते yes. होय. You can. तुम्ही ऑडिओ बायबल ऐकू शकत आहात. Something is better than nothing. आणि काहीतरी चांगलं आहे काही नाही पेक्षा. Amen. आमीन. She said, Pastor, I'm so relieved. आणि तिने सांगितले पास्टर मी इतकं मोकळी झाली आहे. इतना खुश हो गई मैं पास्टर तुमको क्या बोलूं अभी. इतना साल से मैं सोच रहा था नहीं ऐसा नहीं कर सकता, ऐसा नहीं कर सकता, लोगों ने बोला. Then she rang up my wife also. आणि ती मला देखील फोन केली. Your husband said that small thing. I'm so free. आणि तुमच्या पतीने मला थोडंसं वचन सांगितलं मी इतकं मोकळं झाली आहे. You know, you don't need prayer. आणि तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही. You just need the right knowledge of God's word. तुम्हाला फक्त देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान पाहिजे. That's what the Bible says. म्हणून शास्त्र When you know the truth will make you free. जेव्हा तुम्हाला सत्य कळेल तेव्हा सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार. It's so simple. आणि इतकं सोपं आहे. Okay, what does God say? आणि देवाने काय सांगितले? I have given them eternal life. मी त्यांना सार्वकालिक जीवन दिले आहे. And I am saying आणि मी बोलतो they shall never perish. त्यांच्या कधीच नाश होणार नाही. Amen. आमीन. I will not perish. आणि माझ्या नाश I will not go to hell. मी नरकात जाणार नाही. He has given me eternal life. त्यांनी मला And सार्वकालिक he is saying it. आणि तो बोलत I believe आहे it. आणि I मी receive विश्वास it. करतो आणि प्राप्त So करतो. be it. आणि तसंच असू द्या. No one can change it. कोणी ते बदलू शकत नाही. Amen. आमीन. Okay. Second, दुसरा it doesn't stop there. आणि तिथेच देव थांबत नाही. Neither shall anyone pluck them out of my hands. आणि कुणी त्यांना माझ्या हातातून बाहेर काढू शकत नाही. Amen. आमीन. मेरे हाथ से कोई तुमको निकाल नहीं सकता. तुम मेरे हो. Amen. आमीन. कोई तुमको नहीं निकाल सकता. परमेश्वर कह रहा हो. कौन है जो तुमको निकाल सकता है? Who can condemn you? आणि कोण तुम्हाला दंडित करू And God शकतो? says, I don't condemn you. जेव्हा देव बोलतो मी तुम्हाला दंडित करत नाही. Then he says, look at this. How much assurance he gives आणि you. किती खात्री देव आपल्याला देतो. My Father, माझ्या पिता which gave them to me. जो ह्या लोकांना मला दिले. परमेश्वर ने, पिता परमेश्वर ने तुमको प्रभु यीशु के पास दिया है. Is greater तो महान आहे than all. सर्वांपेक्षा.
स्मॉलर वंस हमको बोल रहा है, जब एक ग्रेटर वन ऐसा बोल रहा है, तुम किसका बात सुनेगा? And no man is able to pluck them out of my father's hands. आणि कुठलाही मनुष्य माझ्या पित्याच्या हातातून त्यांना काढू शकत नाही. तुम प्रभु के हाथ में हो, प्रभु यीशु के हाथ में हो, पिता परमेश्वर के हाथ में हो, और वो लोग कर रहे हैं कि मेरा हाथ से, परमेश्वर के हाथ से, मेरे हाथ से कोई निकाल नहीं सकता है. Keep this in your heart. आणि ही गोष्टी तुमच्या हृदयात ठेवा. Don't let anyone move you out. आणि कुणी तुम्हाला बाहेर काढू नये. You belong to God, तुम्ही देवाचे आहात and He will keep you till the end. आणि तो तुम्हाला शेवटपर्यंत राखून ठेवणार. Lastly, शेवटी as Apostle says in 2 Timothy 1:12, आणि प्रेषित पौल म्हणत आहे 2 तिमोथी I know 12 मध्ये, मला माहिती आहे whom I have believed. की कुणावर मी विश्वास केला आहे. I know. मला माहिती आहे. He didn't say I hope. आणि म्हणत नाही मला आशा आहे. He didn't even say I believe. आणि त्यांनी सांगितले नाही मी विश्वास करतो का. When you know, जेव्हा तुम्हाला माहिती आहे, you have faith. मग तुमच्यामध्ये विश्वास आहे. Because faith comes by knowing. कारण विश्वास येतो By hearing. ज्ञानाने ऐकून. Amen. आमीन. You are not holding, He is holding you. आणि तुम्ही देवाला धरत नाही, देव तुम्हाला धरले आहे. You just have to believe आणि तुम्ही फक्त विश्वास करा that He is holding me. की देव मला धरलेला आहे. Amen. See, if you don't believe, that doesn't mean He will leave you. No. आणि जर तुम्ही विश्वास करत नाही याचा अर्थ नाही की देव तुम्हाला सोडून Because देणार. on His part He said, I will never leave you. कारण देवाच्या बाजूने देव बोलत आहे, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. I will never forsake you. तुमचे त्याग कधीच करणार नाही. Amen. आमीन. इसका मतलब तुमने अगर सोचा भी कि छोड़ दिया, प्रभु छोड़ता नहीं है. तुमको ऐसा लगता है छोड़ दिया, उसके बाद तुम वो फीलिंग के मुताबिक चलता है. कंडेमनेशन आएगा, डर आएगा, फियर आएगा, जजमेंट आएगा, ये प्रॉब्लम आएगा, फिर डेविल घुसता है. प्रभु तुमको छोड़ा नहीं है. बिकॉज even though we are not faithful, He is faithful. जरी आम्ही विश्वासू नाही तरी देव विश्वासू आहे. मतलब क्या है? म्हणजे काय? वो नहीं छोड़ेगा तुमको. देव आपल्याला कधी सोडणार नाही. Amen. वो कभी नहीं छोड़ेगा. उसने जो बोला है वो करके रहेगा. तुम विश्वास करो मत करो, even if you are unfaithful, He is faithful. जरी तुम्ही अविश्वासू आहे तरी देव विश्वासू आहे. But you will suffer in life. पण तुम्ही जीवनामध्ये दुःख सोसणार. अगर तुम सोचा ना छोड़ दिया, प्रभु प्रभु नहीं छोड़ता है. तुम्हारा मन में लगा ऐसा छोड़ दिया है, और ये इसके वजह से शैतान अटैक करता है. मगर प्रभु ने तुमको कभी नहीं छोड़ा. अगर सब शैतान ने मार भी दिया, तुम स्वर्ग में जाने के बाद अरे प्रभु तू छोड़ा नहीं मुझे, मैं सोचा तू छोड़ दिया है. प्रभु ने नहीं, मैं लिखा था ना मैं कभी नहीं छोड़ेगा तेरे को, तो इसके लिए आया ना स्वर्ग में. अरे यार मैं ऑल द टाइम सोच रहा था कि प्रभु ने छोड़ दिया, प्रभु ने छोड़ दिया, इसके लिए डेविल ने अटैक कर दिया मुझे. प्रभु बोले हाँ, इसके लिए मैं बोला मैं जो बोलता हूँ उसके ऊपर ध्यान दे, उसके ऊपर विश्वास कर. Did you understand this? तुम्हाला समजले का? Let's stand. चला आपण उभे राहूया.